आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये हाजरी रजिस्टर आहे का, जे की आपला लेखाजोखा असतो दररोजचा? तर ह्या ठिकाणी मला तर काही दिसत नाही. तुम्हाला काय म्हणायचं कर्मचारी म्हणून? ते साहेब येतात तर आम्ही देत असतो साहेब ग्रामसेवकाकडं. त्यांचं नाव काय आहे? पठाण साहेब. इस्माईल पठाण साहेब. हां. मग ते असं रेग्युलर येतात का 10-15 दिवसाला, महिन्याला येतात? नाही, येतात ना रोज, कधी 2 दिवसात, कधी अडचण आली त्यांची मीटिंग असली तर 4-5 दिवसात. आणि हालचाल रजिस्टरवर मग तुमच्या सह्या कशा राहते आणि मग पगार कशी निघते? ते सह्या करतात, आम्ही करून देतात ना त्यांच्याकडे. हां, म्हणजे कसे 8-8 दिवसाला, 5-5 दिवसाला? हां. आणि मग इथं कर्मचारी किती आहेत आपले ग्रामपंचायतचे? 2च आहेत. पाणी पुरवठा. बरं. आणि आपण हे ग्रामपंचायत कार्यालय खोलता का ते येऊन खोलतात? आणि मग बांधकाम होणार आहे. हां, नाही आम्हाला बांधकामाची काही देणं घेणं नाही. आमचं म्हणणं काय की तुमचं जे कार्य चालतं ग्रामसेवकाचं ते कसं चालतं? आले म्हणजे आम्ही बैठक घेतो. तुम्हाला बसायला जागा? हेच आहे सध्या. मी तर तुमचं आहे तर थोडं पाऊस आणि तुमचं रजिस्टर वगैरे काही बघायला भेटलं नाही. हाजरी रजिस्टरवर आज काय चालू आहे, काही नाही. साहेबाचा दौरा कुठे किंवा त्यांची रजा आहे का नाही, आज ती दिसलीच नाही. या अगोदर बी ती दिसत नाही. येत असतील ना ते सांगतात माझ्याकडे गडीचा सध्या, पण एकच वार आहे मंगळवार त्यांना. मंगळवारी मध्ये बी कधी मध्ये. मंगळवारी पण येते तिथं? मंगळवार जेव्हा टाईम भेटेल तेव्हा चालूच असतात, म्हणजे 2-4 खेड आहेत ना त्यांच्याकडे. असं आहे का? किती खेडे आहेत त्यांच्याकडं? अंदाजे 4-5 खेडे असतील. बरं. हे असं रेग्युलर चालतं का? किती वर्षापासून चालू आहे त्यांचं असं? आता ते इथं आल्यापासून किती वर्ष झाली त्यांना इथे आलेले? इथं आल्यापासून 4-5-7 वर्ष झाले असतील. बरं, ठीक आहे. 5-6 वर्ष झाले? 5-6 वर्षापासून त्यांचं असंच कार्य आहे. बरं. तुम्हाला काय दबाव वगैरे? तुम्हाला काय दबाव वगैरे टाकतात का ते? नाही नाही, ह्या मावशी पण कर्मचारी आहेत का? तुम्ही रिटायर झालेले आहेत का? म्हणजे अंगणवाडीमध्येच कार्यालय भरतं? 5 वर्ष असं चालत आले? म्हणजे ते बाजूला आहे एक पंचायत कार्यालय, तर ते पावसाने थोडं पाणी येते. बरं. ते रजिस्टर भिजले जातात म्हणून ग्रामसेवक घरी घेऊन जातो. ठीक.